भयानक अनुभव आणि त्यातून मुक्ती कथा। एका गावात गणेश नावाचा तरुण राहत होता। शिक्षित असूनही त्याला नोकरी मिळत नव्हती। तो रोज रात्रभर चिंतेत बुडून जायचा। एकदा त्याने चिडून मनोमन म्हटलं, देव असतील तर मला का त्रास देतात? मला आता काहीच नको। त्या रात्रीपासून त्याच्या आयुष्यात विचित्र गोष्टी सुरू झाल्या। दररोज रात्री त्याच्या खोलीत कुणीतरी चालल्याचा आवाज यायचा, दिवे स्वतःहून बंद व्हायचे आणि अंगावर थंड सावली फिरल्यासारखं वाटायचं। एकदा तर त्याच्या अंगावर जड ओझं आल्यासारखं वाटलं आणि तो ओरडूही शकला नाही। सकाळी उठल्यावर त्याच्या शरीरावर ओरखडे होते। घरच्यांनी घाबरून त्याला गावातील ज्ञानी लोकांकडे नेलं, पण काही उपयोग झाला नाही। शेवटी एका वडीलधाऱ्याने सांगितलं, बाळा, तुला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जावं लागेल। त्यांचं नाव घेतल्यावर कोणतीही भूतबाधा किंवा भय टिकत नाही। गणेशने त्या रात्रीपासून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप सुरू केला। पहिल्या दिवशी जप करताना त्याला पुन्हा ती सावली दिसली, पण यावेळी ती जवळ येताच अचानक पुरासारखी नाहीशी झाली। दररोज तो श्रद्धेने स्वामींचा जप करत राहिला। एके दिवशी स्वप्नात त्याला स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाले। स्वामी म्हणाले, बाळा, तुझं मन संशयाने भरलं होतं। आता विश्वास ठेव आणि पुढे चांगले कर्म कर। भीतीला काही स्थान नाही जिथे स्वामी समर्थ आहेत। त्या दिवसानंतर गणेशच्या आयुष्यातील सर्व भय आणि अडचणी नाहीशा झाल्या। त्याला चांगली नोकरी मिळाली आणि त्याचं आयुष्य चांगलं झालं। गणेश आजही रोज सकाळी म्हणतो, जय जय स्वामी समर्थ, भय नाही, संकट नाही, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत। शिक्षा, श्रद्धेने स्वामी समर्थांचा जप केल्यास कोणतेही भय, बाधा किंवा अंधकार कायमचे नाहीसे होतात।